हाय, दिस इज विद्या फ्रॉम विद्याज ब्युटी स्टुडिओ अकॅडमी पनवेल इथून. आज वुमन्स डे आहे, अर्थातच जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. नक्कीच हा व्हिडिओ महिलांसाठी आहे, पण पुरुष मंडळीही बघू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आता मुद्दा असा आहे की माहिती नाही मला हे लोक किती जण हा व्हिडिओ पाहतील, शेअर करतील न करतील. I don't have any idea about this one, but still I would like to share with you some thoughts which I learned in my life. So मला हे सांगायचं आहे की माझा जन्म हा 78च्या काळातला आहे, है ना. तर त्यावेळेस झेडपीच्या शाळा होत्या सगळीकडे आणि त्या काळातल्या ज्या महिला होत्या त्या सगळ्या ऑलमोस्ट जिल्हा परिषदलाच आपण सगळे शिकलेले आहोत. त्यावेळेस इंग्लिश मिडियम हे जरी असेल तर ते मुंबई पुणे सारख्या सिटीमध्येच असेल. आपल्याकडे इंग्लिश मिडियम आहे गावच्या ठिकाणी हे सुद्धा माहिती नव्हतं. तरीही आपला एक छान प्रवास सुरू झाला. पण आजच्या तारखेला काय आहे, इंग्लिश 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 आहे, सगळीकडे इंग्लिशचं वातावरण आहे. या उलट गावागावातल्या झेडपीच्या शाळा बंद होत आहेत आणि इंग्लिश मिडियम, अगदी महागडी इंग्लिश मिडियम सगळीकडे चालू होत आहेत. पण मी ह्या विषयावरती का बोलते, तर मला असं म्हणायचं आहे की माझ्या वयातल्या ज्या महिला आहेत त्याही आता 45+ आहेत किंवा 50च्या आसपास आहेत. खरं तर आपण 50पर्यंत येता येता खूप सगळ्यात थकून जातो आणि असं वाटतं की अरे आता काय झालं ना, आता एवढी 50 गाठली आणि आता काय करायचं आणि आता काय पुढे जगायचं वगैरे. कारण मी सलून चालवते, माझं लेडीज ब्युटी पार्लर आहे आणि मी बऱ्याच महिलांना बघते ज्या 50पर्यंत जाम थकलेल्या असतात, फक्त एका गोष्टीच्या थकलेल्या नसतात. दॅट मीन्स त्यांना भारीतल्या साड्या हव्या असतात, त्यांना ज्वेलरी हवी असते, त्यांना फिरायला जायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यावरती त्या पैसा खर्च करायला बेहिचक तयार असतात, परंतु प्रगतीवरती नसतात. एक तर जसं मगाशी मी म्हटलं, आपण झेडपीच्या शाळेतून शिकलो आणि आपल्या काळात कम्प्युटर्स वगैरे हे नव्हते. मोबाईल पण फार उशिरा आले, म्हणजे 2001ला की 2ला जेव्हा करलो दुनिया मुठ्ठी में हा जेव्हा एक स्लोगन आलं आणि त्यानंतर जेव्हा मोबाईल आले, मला वाटतं माझ्या हातात मोबाईल यायला पण 2007-8 साल आलं त्यानंतर सुद्धा. आणि त्यामुळे आपण टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये मागे राहिलेलो आहोत. परंतु मला असं वाटतं की आजच्या तारखेला सुद्धा महिलांनी, कारण महागाई इतकी प्रचंड झाली आणि त्या काळातल्या सगळ्याच महिला या उच्च शिक्षित नाहीत, कुणी उच्च शिक्षित नाहीये. ज्या आहेत त्या खूप कमी आहे, त्यांचं प्रमाण कमी आहे. त्यानंतर मग काही महिलांनी केलं समजा जॉब वगैरे इकडे तिकडे, आणि त्यातल्या त्यात तेव्हाच्या ज्या महिला आहेत त्या जास्त करून हाऊसवाईफ राहिल्या. मी सुद्धा हाऊसवाईफच होते, पण काही अडचणी निर्माण झाल्या, काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे मला घराच्या बाहेर पडावं लागलं. मला माहितीच नव्हतं की मला कधी घराच्या बाहेर पडावं लागेल, पण घराच्या बाहेर पडावं लागलं आणि आज एक बिझनेस वुमॅन म्हणून मी प्रेझेंट आहे. सो मला असं सांगायचं आहे की ज्याही महिला आज 40+ आहेत किंवा 35+ आहेत किंवा 30+ आहेत पण त्यांचं शिक्षण कमी आहे, सो प्लीज 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 शिक्षणावरती पैसा खर्च करा. आता शिक्षण काय आहे, तर मला वाटतं पुन्हा काही कॉलेज वगैरे करण्याची गरज नाही आहे, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येकीने इंग्लिश स्पीकिंगचा क्लास करा. मला तरी वाटतं, कारण मी तेच केलं. जेव्हा मला करिअर करायला, जेव्हा मला बाहेर पडायचं होतं ना, तर माझी सुरुवात तिथून झाली. आणि इंग्लिश स्पीकिंगचा क्लास केल्यामुळे काय झालं, माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आला आणि मग मला काही घाबरायची गरज नाही लागली. मला वाटतं मुंबईमध्ये, कारण जेव्हा आपण बांद्रा वगैरे त्या साईडला जातो, म्हणजे वडाळ्यापासून पुढे किंवा वाशीपासून पुढे, तर सगळे कॉटपट कॉटपट करत असतात, सगळ्यांचं इंग्लिश चालू असतं. कारण त्यावेळेस मी पाहायचे आणि मग मला भीती वाटायची, अरे ह्या लोकांच्या मध्ये आपण कसं टिकायचं, आपण गावच्या ठिकाणावरून आलेलो आहोत, अतिशय छोट्याशा खेडेगावातून आलेलो आहोत आणि एज्युकेशन होतं, परंतु तरीही देअर वॉज लेस कॉन्फिडन्स. आणि मग माझी सुरुवात झाली इंग्लिश स्पीकिंगचा क्लास करण्यापासून. आणि साहजिक आहे, माझी एखादी गोष्ट मी हातात घेते तर ती पूर्णत्वाला नेणं हे मी माझं प्रथम कर्तव्य समजते. तेच झाले इंग्लिशच्या बाबतीत. आणि इंग्लिश आल्यामुळे बाकीचं मला कॉस्मेटॉलॉजिस्ट, टायपॉलॉजिस्ट सारखे माझे डिप्लोमा झाले, त्याच्यामध्ये मला इंग्लिशचा खूप जास्त फायदा झाला. परंतु मला महिलांना हे सांगायचं की इंग्लिश हे ना अक्षरशः वाघिणीचं दूध आहे. तुम्ही शिका, जिथे तुमच्या आजूबाजूला कुठे असेल तिथे तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा क्लास करा. त्यानंतर दुसरं जे शिक्षणाचा तुमचा मुद्दा आहे, तुम्हाला जे आवडतं ना त्या क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. काहीतरी यूट्यूबच्या सहाऱ्याने कुठेतरी काहीतरी करू नका, कारण हाफ ऑफ नॉलेज इज ऑलवेज डेंजर. सो उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरती पैसा खर्च करा. बघा, एज इज जस्ट नंबर, एज इज नॉट युअर लाईफ, एज इज जस्ट नंबर. तुमचं आज माझं 48, आय एम रनिंग राईट नाव 48, बट आय एम फॉरगेटिंग आउट, आय एम फीलिंग माय सेल्फ आय एम द 16 years old गर्ल.
आय डोंट आय हॅव नॉट एन टेन्शन अबाउट द माय एज. मला वाटतं मी 48 इज रनिंग, बट स्टील आय फील माय सेल्फ आय एम द 16 years old. हो, करावंच लागेल ना. हे कोण तुम्हाला म्हणणार आहे चांगलं? सगळ्यात पहिलं जर प्रेम आहे ना, ते प्रत्येकाला स्वतःवरती करता आलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्यावरती प्रेम करत असेल तर जगाला काय पडलंय? जगाला काय नाही पडलेलं आहे. आणि त्या जगामध्ये सगळे असं एक्सेप्ट यू. तुम्ही सोडलं तर त्या जगामध्ये सगळे आले. ओके, सो स्वतःवरती प्रेम करा. इंग्लिश स्पीकिंग शिका, हे माझं एक रिक्वेस्ट आहे. त्यानंतर तुम्हाला जे पण क्षेत्र आवडतं, मग ते टेलरिंग असेल, ते ब्युटिशियन असेल, काही असेल, देर आर मेनी डिप्लोमाज इज रिलेटेड विथ द एज्युकेशन. तर यू हॅव टू लर्न मोर अँड प्रोफेशनल एज्युकेशन अबाउट युअर चॉईस. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये. आणि महिन्यातून किमान एक पुस्तक वाचा. टार्गेट ठेवा, एक पुस्तक कमीत कमी वाचलंच पाहिजे. आपण वाचनापासून खूप दूर झालोय. हे डबडं हातात पडलंय ना मोबाईल नावाचं, विनाकारण त्या रील्स बघतो, त्यांच्याशी आपलं काही देणं घेणं नसतं. ते काय आपल्याला सपोर्ट करणार नसतात, आपल्याला फायनान्शियल सपोर्ट करणार नसतात, काहीही त्यांचा आणि आपला लाईफचा काही संबंध नसतो. आणि त्यामध्ये काही रील्स इतके इरिटेट करणारे असतात की विनाकारण आपला बीपी हाय. सो ऑल ऑफ यू गायज, इट्स अ रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू की तुम्ही पुस्तक वाचायला शिका. आपण पुस्तकापासून फार दूर गेलेलो आहोत. तर किमान एक पुस्तक वाचायला शिका. आणि हो, पुस्तक म्हटलं तर प्रबोधनात्मक आणि ऑफकोर्स बिझनेसविषयी वाचायला शिका. सक्सेस लोकांची आत्मचरित्र वाचायला शिका. आत्मचरित्र वाचा, नॉट वाचायला शिका, आत्मचरित्र वाचा. तर अशा काही गोष्टी वाचा ज्याच्यात सक्सेस महिलाही खूप आहेत आपल्या इंडियामध्ये, खूप आहेत. फक्त आपलं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. तर ह्या गोष्टी करा, कारण ह्या गोष्टीमुळे काय होतं ना, आयुष्याला खूप आनंदी जगता येतं. कारण आपण स्वतःला अपग्रेड करत नाही आहोत. हाऊसवाईफ तर मला आता अक्षरशः मला प्रश्न पडतो की ह्यांना मी काय सांगू, म्हणजे इतक्या त्या डॅम झालेल्या आहेत. हा, लग्नात नटायला सांगा, सगळ्यात पुढे त्याच आहेत. शॉपिंगला सांगा, त्या सगळ्यात पुढे त्या आहेत. परंतु खरंच ज्या गोष्टी करायला पाहिजेत ना, त्या करत नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतं की तो एक आनंदाचा क्षण सोडला एखाद्याच्या लग्नात नाचणं, गाणं, हिंडणं, की पुन्हा त्यांचं की माझं जीवन असं, माझं जीवन तसं, हे सगळं चालू होतं. तर हे का होतं ना, लेस रिडिंग, कमी वाचन. जर वाचनावरती लक्ष दिलं ना, तर वाचन हे खूप घडवतं माणसाला अक्षरशः. कितीतरी आपले इतके चांगले लेखक आहेत ज्यांची पुस्तकं आहेत वाचण्यासारखी. पूर्वी ना ग्रहशोभिका नावाचं पुस्तक यायचं, चार चौघी नावाचं पुस्तक आजही येत असतील ती. तर ती वाचायची ना, ह्या पुस्तकातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली की पुढे जाण्याची. नंतर मी पण खेडेगावातून आले होते, नंतर लग्न झालं, नंतर 2 मुलं झाली, नंतर अशी चाळीत राहणारी लाईफ, एकदम डॅम लाईफ. कधी वाटलं नव्हतं की आपण एवढं प्रोफेशनल, नंतर मग इतकं काही बिझनेस करू, स्वतःच्या हिमतीवरती इतका पैसा कमवू आणि इतके पुढे जाऊ. हे सगळं घडलं ना बिकॉज ऑफ रिडिंग. नशीब मी म्हणेल, थँक गॉड की त्यावेळेस मोबाईल नव्हते. कदाचित त्यावेळेस मोबाईल असेल तर आम्हीही घडलो नसतो, मला तर असं वाटतं बाबा, माहीत नाही. पण त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यामुळे आम्ही पुस्तकं वाचायचो, चार चौघी, ग्रहशोभिका, पेपर वाचायचो. पेपर येणाऱ्या बातम्या, जे काही ॲडव्हर्टाईजर्स असायचे त्यांना कॉल करायचो की काय आहे तुमच्याकडे, आम्हाला जॉब मिळेल का, हे मिळेल का, ते मिळेल. आणि ह्यातून ते घडत गेलो. तर आज कुठंतरी हे सगळं कमी पडतंय. तर प्रत्येकाने पुन्हा सांगते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खास करून महिलांसाठी, पुरुषांनी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, खास करून महिलांसाठी तर पहिलं तर इंग्लिश शिका. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रातलं प्रोफेशनल एज्युकेशन घ्या. तिसरी गोष्ट, वाचन चालू ठेवा. कसलंही वाचन करा, कसलंही. कादंबऱ्या वाचा, एखाद्या हिरोची आत्मचरित्र वाचा, किंवा उत्कृष्ट क्वालिटीची पुस्तकं वाचा. जर तुम्ही युट्यूबला टाकलं की चांगली पुस्तकं, किंवा गुगलला टाकलं की मराठीतल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं विच विल डेव्हलप माय लाईफ, तर असं काही तुम्ही जर टाकलं तर तुम्हाला खूप चांगली पुस्तकं वाचता येतील. तर हे सगळ्या गोष्टी चालू ठेवा. आयुष्य फार सुंदर आहे. तुम्ही 50शीत आलात किंवा तुम्ही 35+ असाल, 40 असाल, 45+ असाल, लगेच आयुष्याला कंटाळून वगैरे जाण्याची काही गरज नाही. कारण जर मरायला सांगितलं तर कुणी मरणार नाही, प्रत्येकाला जगायचं असतं. मग कशाला, विचाराने तरी कशाला मरा, निगेटिव्हिटीने तरी कशाला, तीही एक प्रकारची आत्महत्याच आहे ना, तेही नका करू. मला तर असं वाटतं. मी तर डेली एक पुस्तक वाचते. आता परवाच मी एक पुस्तक मागवलेलं आहे. माझ्या घराचा कधी वाटलं तर मी एखाद्या दिवशी व्हिडिओ टाकेल, पण मला आवडत नाही ह्या गोष्टी करायला. पण माझ्या घरात पूर्ण लायब्ररी आहे. सो मी नक्कीच एखाद्या दिवशी तो व्हिडिओ टाकेल. तर वाचन करा, एज्युकेशन घ्या.
तुमच्या एज्युकेशन घेतलेल्या तुमचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जा, मिक्स व्हा, कारण ही महागाई अशीच वाढत जाणार आहे. ह्याच्यावरती सोल्युशन काढायला गेलं तर खूप सहज आहे. अनेक लोकांना मी बघते जे नुसते ओरडत असतात, गरिबी आहे, पैसा नाही, पैसा नाही. आणि मग विचारलं ना की तुम्ही स्वतःला गेल्या 4-5 वर्षात किती अपग्रेड केलंय, तर शून्य उत्तर असतं. कुणीही सांगत नाही की मी हा कोर्स केला, मी हा डिप्लोमा केला, मी तो एखादा शॉर्ट कोर्स मी 10-15 दिवसाचा केला, किंवा मी एखादा सेमिनार अटेंड केलं, किंवा मी एखाद्या मोटिवेशनलकडे जाऊन एखाद्या विषयावरती त्याचं मत जाणून घेतलं. कुणीही असं केलेलं नसतं. आणि जर 100 लोकांना हा प्रश्न विचारला तर एखादी व्यक्ती असते की ज्याने काहीतरी दिवा लावलेला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्या आयुष्याला खूप मागे घेऊन जातात. मला माहिती नाही हा 10 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, कोण बघेल कोण नाही बघेल, पण मला हे सांगावंसं वाटतं. कारण मला ना हे सांगण्याचं कारण एक असं आहे की कदाचित माझे आईवडील हायर एज्युकेटेड असते आणि तर खूप चांगले संस्कार मिळाले, किंवा संस्कार नाही, संस्कार म्हणण्यापेक्षा एक वेळेचा खूप लवकर चांगल्या पद्धतीने उपयोग झाला असता. तो चांगल्या पद्धतीने उपयोग ह्याच्यासाठी झाला नाही तर आई बाबा फार शिकलेले नव्हते. तसे माझे बाबा नेव्हीमध्ये होते, परंतु त्यावेळेस 10वी-12वी पण खूप झालं शिक्षण. आणि बाबा नेव्हीत असल्यामुळे ते सतत 8-8, 9-9, 10-10 महिने आउट ऑफ इंडिया असायचे, घरामध्ये फार कमी असायचे. आणि आई माझी नॉट एज्युकेटेड, मला वाटतं ती 5वी-7वी शिकलेली होती फार तर. त्याच्यामुळे नेमकं जगायचं कसं, बिझनेसची सुरुवात कशी करायची, आणि तुमच्या वयाच्या 22मध्ये तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, तुमच्या 23मध्ये तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, 25 पर्यंत नेमके तुमचे विचार कसे असले पाहिजेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या मिळाल्या नाहीत. पण जे मिळालं ना मला वाटतं तेही पुष्कळ आहे, कारण त्याच्यामुळेच आज इथे आहोत. कारण आई वडील शेवटी आई वडील असतात. पण म्हणून मला ह्या काही गोष्टी ते सांगाव्याशा वाटतात. आणि हल्लीची मुलं आईवडिलांचं फार ऐकत नाहीत, कारण त्यांना ते असे कन्सिडर करतात स्वतःला की आम्हीच खूप शहाणे आहोत. आता ह्यांना कसं सांगायचं की आम्ही गावातनं अगदी मातीतनं सोनं कसं उगवतं तेव्हापासून ते इथंवरचा आमचा प्रवास झालेला आहे. आणि फार दुनिया जवळून पाहिले, गरिबी फार जवळून पाहिलेली, शेतीबितीत राबणारी जी लोक आहेत, मरमर कष्ट करणारी जी लोक आहेत ती जवळून पाहिलीच नाही तर स्वतःही कष्ट केलेलं आहे. त्यामुळे आज AC रूममध्ये राहताना सुद्धा त्या गोष्टी विसरू नाही शकत. ती जी जाणीव आहे ती कधी जाणार नाही. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की त्या जाणीवीतून हे निघालेला हा किंवा हा बनवला गेलेला व्हिडिओ आहे की नक्की स्वतःला अपग्रेड करत राहावा. महिलांनो खास तुम्हाला जर 50 काय, आता 50चे झालोय, आता काय करायचं, मरायला सांगितलं तर मराल का कुणी मरायला तयार होईल नाही. तेव्हा सगळ्यांना जगायचं असतं, सगळं काय. तेव्हा मात्र असं दाखवतात की बाई मला अजून काही माहितीच नाही, मला अजून खूप जगायचंय. मग जर तुमचे जीवन जगण्यासाठी घेऊन जर असे विचार असतील तर स्वतःला अपग्रेड करण्यासाठी पण काही विचार ठेवा. मी काही गव्हर्नमेंट जॉबला असणाऱ्या महिला पण बघते ज्या रिटायर्ड झाल्यात नाही, चाललंय आपलं, किंवा जॉबला आहेत तेच ते स्वतःसाठी पण जगत नाहीत, इतरांसाठी पण नाही. म्हणजे लाखो रुपयाचे जॉब, म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा आज 50,000, 60,000, 70,000 पर्यंत पेन्शन आहे एकेकीला. आय डोंट नो त्या काय विचार करतात. समाज हा त्यांच्या ज्ञातच नाहीये. बट मला असं वाटतं मी असं करू नये. हा व्हिडिओ फार मोठा होतोय, पण काय करणार, आज वुमन्स डे आहे. मला बोलायची फार इच्छा आहे तुम्हा सर्वांशी, आणि म्हणून मी बोलते आहे. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मला माहीत नाही महिला बघतील न बघतील, पण जर कुठल्या पुरुषांनी पाहिला तर नक्की तुमच्या वाईफला शेअर करा, तुमच्या मैत्रिणीला शेअर करा, तुमच्या मुलीला शेअर करा, आईला शेअर करा. जे काही तुमच्या ओळखीमध्ये महिला आहेत त्यांना नक्की शेअर करा. आणि हो, हे तुमचंही कर्तव्य बनतं की तुमच्या मिसेसला अपग्रेड करा. तुमचंही कर्तव्य बनतं, तिला शिकवा, तिला समाजात न्या, तिला दाखवा, काहीतरी गोष्टी करा. कारण 50 पर्यंत आता हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात, मेनोपॉजचा त्रास सुरू झालेला असतो, त्यामुळे स्त्री मेंटली फार डिस्टर्ब असते. अशा वेळेस एका पुरुषाने तिला साथ देणं प्रचंड गरजेचं आहे. मी ह्या विषयावरती काही दिवसामध्ये खूप चांगला डिटेल व्हिडिओ बनवेन की मोनोपॉज म्हणजे नेमकं काय, आणि त्यावेळेस स्त्रीच्या बॉडीच्या आतमध्ये काय इम्बॅलन्सिंग होत असतं आणि ते मेंटली नेमकं कुठल्या स्ट्रेसमध्ये असते, काय असते, यावरती मी नक्कीच एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन. तर हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा. हा 15 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. एनिवे, पण मला वाटलं बोलावं म्हणून मी बोलले. थँक्यू.